गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। माणूस आजारी पडला की त्याला डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्याची व योग्य उपचारांची गरज भासते। एरवी गावातच डॉक्टर उपलब्ध असल्याने व उपचार स्वस्त दरात होत असल्याने लोक त्यांच्याकडे उपचारासाठी जातात। पण या डॉक्टरांकडे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री किंवा रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र पाहायला मिळत नसल्याचं चित्र आहे। असे असताना यांचा व्यवसाय मात्र जोरात सुरू आहे। वेगवेगळ्या ऋतूमध्ये अनेक दुखणी साथीचे आजार बळवतात, त्यामुळे डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे लागते। शहराच्या ठिकाणी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्यावर लागणारा वेळ व विविध तपासणी पाहता अनेकदा रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो व आर्थिक भुर्दंडही मोठ्या प्रमाणात सोसावा लागतो। त्यामुळे ग्रामीण भागातील लोक सर्दी, खोकला, ताप यांसारख्या किरकोळ आजारांसाठी गावातीलच डॉक्टरांकडून पेन किलर घेऊन काम निभवतात। पण जर डॉक्टरच मान्यताप्राप्त व उच्च शिक्षित नसेल तर मग त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागतात। विशेष म्हणजे हे डॉक्टर येणाऱ्या रुग्णांना कुठलाही त्रास असला तरी पेन किलर देऊन सारा खेळ चालवतात। सध्या ग्रामीण भागात या परप्रांतीय व बोगस डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून आपली बोगस डॉक्टरकी सुरू केली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने योग्य ती पडताळणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।